रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 2026 वसंत पंचमी येत्या शुक्रवारी म्हणजेच उद्या वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे सरकतो आणि मकर राशीपासून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो. सोबतच थंडी हळूहळू कमी होते आणि हवामान उष्ण होऊ लागतं. निसर्गातील हा बदल वसंत ऋतूच्या आगमनाचे लक्षण मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये वसंत पंचमीला काय करावं, पूजा सगळं काही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वसंत पंचमीला ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीला विशेष प्रार्थना केली जाते. या दिवशी कामदेवाची पूजा देखील केली जाते. आज आपण यामध्ये कथा देखील बघणार आहोत. विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकार सरस्वती देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी खास या दिवशी प्रार्थना करतात. तर मग जाणून घेऊया वसंत पंचमीची योग्य तारीख, शुभ वेळ, सरस्वती पूजेची वेळ. पंचांगानुसार वसंत महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 23 जानेवारी रोजी पहाटे 2:28 सुरू होत आहे. तर 24 जानेवारी रोजी पहाटे 1:46 संपत आहे. तेव्हा वसंत पंचमीचा सण आपल्याला शुक्रवारी 23 जानेवारीला म्हणजेच उद्या साजरा करायचा आहे. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याची शुभ वेळ काय आहे? तर सकाळी 7:15 ते दुपारी 12:33 शुभ वेळ आहे. मात्र ज्यांना शुभ वेळेमध्ये पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळच्या वेळी केली तरी देखील चालेल. यावर्षी वसंत पंचमीला अनेक शुभयोग तयार होत आहेत. बुधादित्य, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण आणि गजकेसरी राजयोगातून यंदाची वसंत पंचमी तयार होत आहे. शिवाय या दिवशी कवियोगही तयार होत आहे. नेमकी कधी साजरी होणार पंचमी? तर बघा, या दिवशी काय केलं जातं तर सरस्वती पूजन. आता सरस्वती पूजनाची कथा देखील आपण यामध्ये बघणार आहोत. मुहूर्ताचं सांगायचं झालं तर कुठलीही पूजा, कुठलंही कार्य सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलं तर ते चांगलंच असतं. मात्र जर तुम्हाला त्यावेळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी केलं तरी देखील चालणार आहे. आता वसंत पंचमीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे, म्हणजेच तुम्ही कुठले साहित्य पूजेसाठी लागणार आहे, त्याचबरोबर नैवेद्य काय आहे, कुठला कपडा देवांसाठी वापरायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर वसंत पंचमीची कथा काय आहे ते देखील आपण यामध्ये बघणार आहोत. तसं तर बघा, वसंत पंचमीला प्रत्येक विद्यार्थ्याने पूजा करायची आहे. मात्र विद्यार्थ्यांना वेळ नाही असं म्हणता येणार नाही. कारण बघा, आपल्याला भूक लागली तर आपणच जेवतो, आपल्यावरचं दुसऱ्यांनी जेवलं तर चालतं का? नाही. तर बघा, या दिवशी कामदेवाची देखील पूजा करतात. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या दिवशी पूजा करायची आहे. आता बघा, पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आता तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा नसेल तर सरस्वती यंत्र असेल. आता सरस्वती यंत्र देखील जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या कागदावरती सरस्वती यंत्र काढू शकता. पाटीवरती देखील काढू शकता. तुमच्या नोटबुकवर किंवा एक कोरा पेज घेऊन तुम्ही त्यावरती सरस्वती यंत्र काढू शकता. अगदी साधं सोपं सरस्वती यंत्र आहे जे की तुम्ही काढू शकता. आणि बघा, हे सरस्वती यंत्र मी तर म्हणेन की तुम्ही एक असं छानपैकी, आता तुम्हाला जशी स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीची जर फ्रेम आणलीत तर ती तुम्हाला कायमस्वरूपी होईल. त्याचबरोबर ती फ्रेम तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये देखील ठेवू शकता. तर बघा, आता वसंत पंचमीची पौराणिक कथा तुम्हाला सांगते. कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीची निर्मिती केली असे म्हटले जाते. सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्राणी मुके होते, म्हणजेच त्यांच्यात बोलण्याची क्षमता नव्हती. त्यांच्या सभोवतालची शांतता पाहून ब्रह्मदेवाने एक दैवी शक्ती निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आता बघा, जी संपूर्ण विश्वाला वाणी, ज्ञान आणि अभिव्यक्ती मिळवून देऊ शकते. त्यानंतर ब्रह्मदेवाने देवी सरस्वती प्रगट केली. तिच्या हातात वीणा, ग्रंथ आणि माळ होती.
सरस्वतीने तिच्या वीणेवर वसंत रागाचे मधुर स्वर वाजवले. त्यामुळे संपूर्ण विश्वात ध्वनी, वाणी आणि संगीताची निर्मिती झाली. यामुळे सर्व प्राण्यांना वाणी आणि अभिव्यक्तीची शक्ती मिळाली. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी देवी सरस्वती प्रगट झाली. म्हणूनच या दिवशी आपण वसंत पंचमी साजरी करतो. आता बघा, देवी सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमीचा दिवस पतंग उडवूनही देखील काही भागांमध्ये साजरा केला जातो. प्रामुख्याने उत्तर भारतात, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामसारख्या राज्यांमध्येही हा सण साजरा केला जातो. वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे जास्त महत्त्व आहे. आता ते का आहे तर याबद्दल माहिती घेऊया. असे मानले जाते की पिवळा रंग विद्या आणि संगीताची देवी माता सरस्वतीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे वसंत पंचमीला पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आणि स्थान दिलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर हिंदू धर्मात पिवळा रंग शुद्धता आणि आनंदाचं प्रतीक मानला गेला आहे. म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात, जे आत्मशुद्धी आणि जीवनातील सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे या दिवशी लोक पिवळ्या वस्तूंचे दान देखील करतात. तसेच देवीला पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात. पिवळी पदार्थ म्हणजे काय तर तुम्ही बेसनाचे लाडू किंवा मग जिलेबी असे पदार्थ देखील अर्पण करू शकता. सरस्वती पूजेसाठी काही खास गोष्टी लागतात. ह्या गोष्टींशिवाय पूजा अपूर्ण राहू शकते. तर पूजेसाठी काय लागतं बरं तर हळद, कुंकू, धूपबत्ती, अत्तर, सुंदर सिंदूर, अक्षदा म्हणजेच तांदूळ, आंब्याची पानं, पिवळ्या रंगाची फुलं, फुलांची माळ, लाकडी पाट किंवा चौरंग आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र, त्याचबरोबर कलश, पिकलेल्या केळींची फळं, नारळ, नैवेद्यासाठी मालपुवा किंवा खीर किंवा गाईचं तूप, काहीतरी जेही आपल्याला मिळेल ते, दुधापासून बनवलेली मिठाई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळाचे लाडू, गुलाल, देवीसाठी शृंगाराचे सामान आणि पिवळी चुनरी किंवा साडी या गोष्टींची आवश्यकता असते. आता ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे असं काही नाही. ती साधी पूजा कशा करावी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं, जमलं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र आवर्जून परिधान करावं. पूजा घरात एक लाकडी पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर पिवळं वस्त्र टाकावं. देवी सरस्वतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ठेवावा, मूर्ती असेल तर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी, फोटो असेल तर पुसून घ्यावा. पूजेच्या जागेभोवती गंगाजल शिंपडावं, देवी सरस्वतीचं आचमन करून त्यांना स्नान घालावं म्हणजेच देवीला अभिषेक घालावा. देवीला फुले आणि फुलांची माळ अर्पण करावी. देवी सरस्वतीला सिंदूर, अक्षदा आणि शृंगाराचं सामान वाहावं. वसंत पंचमीच्या दिवशी देवीच्या चरणांवर गुलाल लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यानंतर देवी सरस्वतीला वस्त्र परिधान करून विधिविधानाने पूजा करावी. वस्त्र परिधान म्हणजे काय तर पिवळ्या रंगाची एखादी चुंदरी तिच्या मूर्ती असेल तर मूर्तीवरती, फोटो असेल तर फोटोवरती ओढावी. त्यानंतर नैवेद्य म्हणून मिठाई, फळं जेही पिवळ्या रंगाचं मिळालं ते अर्पण करावं. वसंत पंचमीच्या दिवशी पुस्तकं, वह्या ह्याची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी गरजूंना अभ्यासाचे साहित्य म्हणजेच जी गरजू विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तकं तुम्ही दान करू शकता, स्टेशनरी वगैरे दान करू शकता. देवी सरस्वती आणि भगवान गणेश यांची पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटावा. संध्याकाळी देखील देवी सरस्वतीची विधिविधानाने पूजा करावी. सरस्वती पूजेच्या दिवशी कलश पूजन करणं ही महत्त्वाचं आहे. कलश पूजन म्हणजेच काय तर आपल्याकडे जसा मंगल कलश स्थापन केला जातो तसाच मंगल कलशाला लाल धागा बांधायचा. कलशावर आंब्याची पानं किंवा विड्याची पानं, नागबिलीची पानं ठेवू शकता. त्यामध्ये सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, अक्षत, फूल, 1 रुपयाचं नारळ, त्यावरती एक नारळ, कलशाभोवती लाल धागा, कलशावरती एक स्वस्तिक असा तुम्ही तिथे मंगल कलश करू शकता. आता आपल्या हातात काही अक्षता घेऊन वरुण देवतेचं कलशाला आव्हान करावं. यासाठी आव्हान करावं मंत्र काय तर वरुण देवतेला अक्षता वाहून वरुण देवतेची प्रार्थना करावी. ओम वरुण देवताय नमः म्हणावं. बघा, तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये पूजा सांगते.
पाट ठेवायचा, चौरंग ठेवायचा, त्यावरती पाट किंवा चौरंग जे असेल ते त्यावरती पिवळं वस्त्र टाकायचं, एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, थोडेसे तांदूळ त्या पाटावरती ठेवायचे. सगळ्यात आधी गणपती बाप्पाची स्थापना आपण करत असतो, त्यामुळे देवघरातलीच गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. त्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तिला तामणामध्ये घ्यायचं, पळीपळीने 11 वेळा पाणी घालत ओम सरस्वती नमः या मंत्राचा जप करत तिला अभिषेक करायचा. स्वच्छ पुसून मूर्ती जागेवर ठेवायची. मूर्तीला हळदी कुंकू अक्षता पिवळं फूल असेल तर अतिशय उत्तम अर्पण करायचं, पिवळी चुनरी अर्पण करायची. नसेल मूर्ती फोटो पुसून ठेवायचा, फोटोही नसेल सरस्वती यंत्र ठेवा. सरस्वती यंत्र जर नसेल तर एका कागदावरती सरस्वती यंत्र काढा किंवा पाटीवरती काढा किंवा डायरीवरती नोटबुकवरती पेनाने काढा आणि त्याची पूजा करा. मंगल कलश हा कशासाठी? मंगल कलश म्हणजेच काय? वरुण देवतेचं आपण आगमन करत असतो. कशासाठी? तर हा जो मंगल कलश आहे हा प्रत्येक पूजेची साक्ष देत असतो की तुम्ही ही पूजा केली आहे, ती पूर्णत्वात जाणार आहे. त्यासाठी आपण मंगल कलश स्थापन करत असतो. म्हणून कुठलंही पारायण असू द्या, पूजा असू द्यात, तिथे आपण कलशाची स्थापना करत असतो. तर आपल्याला इथे कलश स्थापना करायची आहे. आता बघा, तुमच्या घरामध्ये कुठलीही पिवळी मिठाई नसेल तर तुम्ही साधं गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे. पिवळ्या रंगाची फळं म्हणजे तुम्ही केळी तिथे ठेवली तरी चालणार आहे. आणि ओम सरस्वती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र व्रस्तामुता, या विनावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर आता बघा, तुम्ही सरस्वती स्तोत्र म्हणू शकता. येत नसेल यूट्यूबला लावून द्या, श्रवण करा. मुलांनी वाचून म्हणा. आईने संपूर्ण पूजा करायची, मात्र मुलांनी तिथे बसून पूजेवरती हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे. आपले जे बुक्स आहेत, नोटबुक्स आहेत, ते सुद्धा तिथे ठेवून त्याची पूजा करायची. जे काही पेन्सिल पाटी असेल त्याची सुद्धा तिथे पूजा करायची. मुलांनी निदान 108 वेळा का होईना ओम सरस्वती नमः या मंत्राचा जप करावा. एम हा माता सरस्वतीचा ब्रिज मंत्र आहे. एम या मंत्राचा देखील तुम्ही जप करायचा आहे. बघा, माता सरस्वतीचं पूजन आपल्याला करायचं आहे. कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्याचबरोबर ही पूजा जी आहे ती आई मांडू शकते, करू शकते. मात्र मुलांनी निदान तिथे बसून 108 वेळा ओम सरस्वती नमः या मंत्राचा जप करून यूट्यूबला का होईना सरस्वती मंत्र, सरस्वती स्तोत्र ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. आणि तुम्ही दान करू शकता. दान काय करायचं? तर जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही स्टेशनरी, नोटबुक्स जे काय असेल ते दान करू शकता. तर अशी छानपैकी पद्धतीने उद्या आपल्याला वसंत पंचमी साजरी करायची आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओम सरस्वती नमः. शाळेमध्ये प्रत्येकाला शिकवला गेला असेल बघा, आम्हाला तरी शिकवला गेला होता. या कुंदेंदू तुषार हार धवला म्हणजेच काय? जी कुंद म्हणजे एक पांढरे फूल चंद्र आणि बर्फाच्या माळेसारखी शुभ्र पांढरी आहे. त्याचबरोबर या शुभ वस्तामृता, जी शुभ्र पांढऱ्या वस्त्रे परिधान केलेली आहे. या विनावर दंडमंडित करा, जिच्या हातात विना आणि वरद मुद्रा, वरदान देणारी मुद्रा आहे. या श्वेत पद्मासना, जी पांढऱ्या कमळावर विराजमान आहे. या ब्रह्मांच्युत शंकर प्रभूतींनी सदा पूजिता, जी ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यासारख्या देवांकडून नेहमी पूजनीय आहे. सामाम पातू सरस्वती भगवती, निश्चयच जाड्या पहा, जी भगवती सरस्वती देवी माझे रक्षण करो, जी सर्व प्रकारच्या मूर्खपणा जड्या दूर करो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र व्रस्तामृता, या विनावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुदिनी सदा वंदिता पूजिता, सामाम पातू सरस्वती भगवती, निश्चेष जाड्या पहा. हा जो श्लोक आहे ना, हा मराठी शाळेमध्ये आधी शिकवला जायचा. आता शिकवतात की नाही माहीत नाही, पण आम्हाला हा शाळेतच शिकवला गेला.